तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मी आहे सक्षम सासुलकर. माझं शिक्षण ग्रॅज्युएट कंप्लीट झालं आहे. मला फिरायला आवडतं, महाराजांचे गडकिल्ले बघायला आवडतात. तर हा माझा फर्स्ट व्लॉग आहे. वेलकम टू माय फर्स्ट व्लॉग. तर मी गावी चाललो आहे आणि गावी जाऊन मामाच्या गावची यात्रा एक्सप्लोअर करणार आहे. तर तुम्ही असेच सोबत राहा. चला निघूया गावात. तर आता आपण निघालो आहोत गावी जाण्यासाठी. चला जाऊया. आणि आता बस येणार आहे, आपण ती पकडायची आहे. तर आपण आता बसमध्ये चढलो आहोत आणि आज माझ्यासोबत माझ्या मामाचा मुलगा म्हणजे माझा भाऊ पण आहे. तो ठाण्याला बसला आहे आणि तो बघा कसा लहान मुलीसोबत खेळतो आहे. ही लहान मुलगी खूप भारी आमच्यासोबत खेळत होती. ही लहान मुलगी आता साहिलला पोयम बोलून दाखवते आहे. तर तो ऐकतो आहे. किती भारी आणि फनी आमचा असा प्रवास होत आहे. वाघानं डायरेक्ट बंदूकच आणली. सिग्नलने जाऊ द्या, नाही तर गोळीच घालेल. उद्या 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन आहे. तर अशी सुंदर अशी विद्युत रोषणाई केली आहे. कोकण भवन म्हणजे तुम्हाला माहीतच असेल. साहिल तर झोपला आहे, पण मला काही झोप येत नाही का कोणास ठाऊक. मला प्रवासात कधीच झोप लागत नाही. मी प्रवास एन्जॉय करतो. तर आजचा आपला प्रवास होत आहे लालपरी म्हणजे एस टी म्हणजे पूर्ण महाराष्ट्राची जीवनवाहिनी. जसे लोकल मुंबईची आहे तशी एस टी महाराष्ट्राची. तर आपली गाडी आज मुंबई टू आजरा 454 किलोमीटर जाणार आहे. जेव्हा गाडी घाटातून जाते तेव्हा सुंदर असं दृश्य आम्हाला दिसतं आणि ट्रॅफिक पण खूप असतं. लहानपणी गावी जायची एक्साइटमेंट एवढी असायची की परीक्षा संपली की लगेच गावी निघायचो. तर मंडळी, आता आपली गाडी थांबली आहे जेवण्यासाठी. तर जाऊया आपण जेवायला. या तुम्ही पण जेवायला. तर जेवण आम्ही साधंच मागवलं आहे. दाल खिचडी साहिल आणि आम्ही खातो. ही आहे आमची बोरिवली आजरा गाडीची. उद्या सकाळी 6 वाजता पोचवणार. मंडळी, गावी जायची ओढ काय असते या ताईकडून बघा. उभा राहून का होईना पण गावी जायचं. तर आता आपली गाडी आली आहे खेड शिवापूर टोल नाका, जो पुण्यामध्ये आहे. NH48 म्हणजे पुणे बेंगलोर हायवे, जो कनेक्ट करतो पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुढे कर्नाटक आणि बेंगलोर. ड्रायव्हर काकासाठी तर खूप धन्यवाद, कारण माझं तिकीट होतं ठाणा वंदनावरून, पण मला इथे विक्रोळीला बसायची चान्स भेटला. त्यामुळे खरंच धन्यवाद ड्रायव्हर काकांना. चला झोपूया आपण पण. झोप लागते का बघूया. तर मंडळी, किनी टोल नाका आम्हाला जेव्हा दिसतो तेव्हा आम्हाला कळतं की आम्ही आता कोल्हापूरमध्ये एंटर करणार. वेलकम टू कोल्हापूर. तर हा पुतळा आहे महाराणी ताराराणी यांचा. ताराराणी यांचं खूप योगदान आहे कोल्हापूरसाठी. तर मंडळी, पहाटेचे 4:30 वाजले आहेत आणि आपली गाडी आता कोल्हापूर बस स्टँडला आली आहे. माती लाल आभाळी गुलाल काय पाहुण है का खुशाल. तर मंडळी, वेलकम टू कोल्हापूर. कोल्हापूरमध्ये आपली महालक्ष्मी आणि ज्योतिबा यांचं देवस्थान आहे. तर मंडळी, शुभ सकाळ. सकाळचा सूर्य असा बघताना खूप भारी वाटतंय, पण काय करणार, मला व्हिडिओ काढता आलाच नाही कारण आमची सूट होती उजव्या बाजूला आणि ते होते डाव्या. मल्हारवारी मोतियाने दावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. मल्हारवारी मोतियानं द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. ओढलावती अशी जीवाला गावाकडची माती, साध घालती पुन्हा नव्याने ती रक्ताची नाती.
कोल्हापूरनंतर उत्तूरला पोचलो. तर मंडळी, हे आहे ग्रामपंचायत मडिलगी, आजरा तालुक्यातील एक गाव, ज्या गावामध्ये कोल्हापूर जिल्हा मध्यवर्तीय बँक आहे. वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. जल्लोष आहे आता. तर मित्रांनो, ही आहे हिरण्यकेशी नदी, जी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली गावातून आजरा गडिंग्लज वाहत येते. तर मंडळी, आपण आता आपल्या फायनल डेस्टिनेशनला पोचलो आहे, आजऱ्याला. कालचे वाजले आहेत 6:45. तर मंडळी, प्रवास काय असतो हे दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे. काही चुकलं वगैरे असेल तर सांभाळून घ्या. चला मंडळी, आता बॅगा घेऊया आणि उतरूया. बाय. तर मंडळी, आपण पण या छोटीला बाय करून आपण पण आता जाऊया. तर आपला प्रवास इथे एंड होत आहे. धन्यवाद. असं सपोर्ट करत राहा. हा माझा पहिला व्लॉग आहे, तर काही चुकलं वगैरे असेल तर आम्हाला सांभाळून घ्या. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. लाईक करो, शेअर करो आणि सबस्क्राईब करो. बाय.